Hello friend, welcome back in SYBA class in the subject of Agriculture Economics अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय 1 कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेती क्षेत्रातील अनिश्चिततेच्या प्रकारांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. या व्हिडिओमध्ये आपण शेती क्षेत्रातील अनिश्चितता कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. आपण या पीपीटीमध्ये 10 प्रकारच्या उपाययोजना दर्शवलेल्या आहेत, ज्यामध्ये आहे पीक विमा. दुसरी उपाययोजना आहे पूरक उद्योगांना चालना देणं. तिसरी उपाययोजना आहे पिकांच्या विविधीकरणाचं नियोजन करणं. चौथी उपाययोजना आहे सरकारचे हस्तक्षेप वाढवणं. त्यानंतर स्पर्धा टाळणं. त्यानंतर करार पद्धती विकसित करणं. त्यानंतर भविष्यकालीन किमतींचा अंदाज. त्यानंतर तांत्रिक लवचिकता निर्माण करणं. 9वा उपाय आहे रोखतेचा आणि 10वा उपाय आहे नाविन्यपूर्ण तंत्राचा अवलंब करण्याचा. या 10 उपाययोजनांच्या बद्दल आपण विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यास करूया. थोडं त्याचं सविस्तर असं विश्लेषण करूया. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की धोके आणि अनिश्चितता याच्या संदर्भातल्या कारणांचा आणि प्रकारांचा आपण सविस्तर असा अभ्यास केला आणि म्हणून आता या सर्व परिस्थितीवर सरकार कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करते त्याचा आपण इथे आढावा घेतो आहे. कृषी व्यवसायात विविध प्रकारच्या आणि स्वरूपाच्या अनिश्चितता निर्माण होतात. त्याची काय कारणं आहेत हे आपण बघितलं. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं किंवा त्यांना किमान करणं यासाठी सरकारने या पुढील प्रकारच्या उपाययोजना केलेल्या दिसतात. त्यामध्ये पहिली उपाययोजना आहे ती म्हणजे पीक विमा. शेतीतील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे जीवन फार खडतर बनत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं. आत्ताच आपण या संदर्भामध्ये या सरकारने आज 9,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्याचं घोषित केलं आहे. सरकार प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये त्याच्या खात्यावर जमा करते आणि हा 7वा हप्ता आहे असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये जी अनिश्चितता किंवा धोके निर्माण झालेले आहे त्याच्या संदर्भामध्ये हा एक मुलावा आहे किंवा एक छोटासा उपाय आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता आणण्यासाठी सरकार अशा पद्धतीचे उपाय करत असते. तसाच हा एक उपाय आहे विमा, शेतमालाचा विमा. कारण शेतकऱ्यांच्या खडतरतेचा जो प्रश्न आहे तो कोरोनामुळे फार गंभीर झालेला आहे. त्यामुळे सरकारने त्यांना 2,000 रुपये या पद्धतीने 9,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. म्हणजे खडतर प्रवास थोडा त्यांचा कमी व्हावा, त्यांच्या हाल अपेष्टा कमी व्हावा म्हणून शेतीच्या संदर्भात सरकार कसं सजग आहे हे या उदाहरणावरून आपल्याला समजू शकेल. म्हणून त्याला मोठ्या प्रमाणातले जे आर्थिक फटके बसतात ते यातून सहन करण्याची ताकद निर्माण होऊ शकते. म्हणून शेतीतील अनिश्चितते आणि धोक्याच्या संदर्भामध्ये शेतीच्या पिकाचा, उभ्या पिकाचा आणि पशुधनाचा विमा काढण्याची व्यवस्था सरकारने निर्माण केलेली आहे. विमा कवचामुळे पिकाची नुकसानीची भरपाई मिळू शकते. आताच आपण टीव्हीवर पाहत असणार की मराठवाड्यामध्ये केंद्राचं एक पथक मागच्या 2 महिन्यापूर्वी अवकाळी पावसामुळे खूप मोठा पाऊस आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणातली सुपीक पिकं पाण्याखाली गेली, ती सडली. त्याच्यामुळे मराठवाड्यातील आणि अन्य भागातील शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा तोटा झालेला आहे. त्याच्यामुळे ते शेतकरी हवालदिल झालेले आहे. म्हणजेच आपण नैसर्गिक अनिश्चिततेचा तो फटका आता आपण अनुभवतोय. गेल्या 5-6 दिवसापासून केंद्राचं कृषी क्षेत्रातलं तज्ज्ञांचं पथक या
नुकसानीच्या पाहणीचा दौरा करत आहे. याच्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. म्हणजे सरकारने ज्या विमा कवचाची जी व्यवस्था निर्माण केली आहे, त्याच्यातून जर का या विमा कवचातून ते उत्पन्न त्या नुकसान भरपाईतून कमी पडत असेल, सरकार त्यांच्यासाठी विशेष पॅकेजची सुद्धा सोय करू शकते. आणि म्हणून या नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे पिकांचं आणि पशुधनाचं होणारं नुकसान जे आहे ते विमा कवचामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये भरून निघतं. भारतामध्ये सन 99-2000 पासून या पीक विमा योजनेची सुरुवात झालेली दिसून येते. त्यामुळे शेतीतील काही प्रमाणातली अनिश्चितता आणि धोके हे यापासून आपण वाचू शकतो. काही धोके हे मानवनिर्मित पण असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने शेतमालाची चोरी, शेतमालाची जाळपोळ इत्यादीचा सुद्धा समावेश असू शकतो. म्हणून चोरी आणि जाळपोळीचा सुद्धा इन्शुरन्स आपल्याला काढता येऊ शकतो. आणि म्हणून शेतकऱ्याला या अनिश्चितता, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवी अनिश्चितता ज्या आहेत त्याच्यातून वाचण्यासाठी पीक विमा ही योजना सरकारला किंवा शेतकऱ्यांना वरदान ठरणारी दिसून येते. फक्त पीक विमा योजना या वेळेवर झालेल्या नुकसानीचा पाहणी करून त्याची भरपाई देण्याच्या संदर्भातली तत्परता दाखवताना दिसत नाही. आता HDFC ॲग्रो इन्शुरन्स या कंपनीच्या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू केल्याचं आपल्याला दिसत आहे. आपण टी व्हीवर जर पाहिलं आजकालच्या बातम्यांमध्ये तर आपल्याला विमा कंपन्यांच्या विरोधात फार मोठ्या मोर्चा आंदोलनं सुरू झाले. सरकार हे शिवसेनेचं सरकार जेव्हा सत्तेत नव्हतं तेव्हा त्या काळामध्ये त्याने विमा कंपन्यांच्या विरोधात फार मोठी मोहीम शेतकऱ्यांच्या बाजूने उभी केली होती. हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. म्हणजे विमा सरकारी कंपन्यांचा असेल तर सरकार याच्या संदर्भात त्यांना आदेश देऊ शकते, परंतु या विमा क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचा शिरकाव झाल्यामुळे या खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणातला विलंब लावतात. शेतकऱ्यांना त्याच्यासाठी फार त्यांच्या कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात आणि शेतकरी अशा कंपन्यांपासून वैतागू शकतात. म्हणजे अशा प्रकारची पण परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणजे विमा कंपन्यांच्या वर्तनातली जी अनिश्चितता आहे ती सुद्धा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी फार मोठा अडथळा ठरते. म्हणजे शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे सुद्धा योजनांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना न्याय भेटू शकत नाही, अशी पण परिस्थिती दिसते. म्हणून याही परिस्थितीवर सरकारने या अनिश्चित अशा स्थितीला सुद्धा काबूत आणण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. परंतु काही का असेना पीक विम्याच्या माध्यमातून शेतमालाचं आणि पशुधनाच्या होणाऱ्या नुकसानीतून काही ना काही उत्पन्न शेतकऱ्यांना प्राप्त होताना दिसते. म्हणून ही उपाययोजना प्रभावी आहे. फक्त तिच्या अंमलबजावणीसाठी सरकारने कडक नियंत्रणं ठेवली पाहिजे. त्यानंतर पूरक उद्योगांना चालना देणं. आपल्याला माहिती आहे की शेतीशी संलग्नित असणाऱ्या अनेक प्रकारच्या उद्योगांचा आणि प्रक्रिया उद्योगांचा आपण उल्लेख करतो. त्यातून शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाच्या उत्पन्नातील अनिश्चितता जी असते ती कमी करता येऊ शकते. आपल्याला जर शेतीच्या सोबतच त्याने गॉट फार्म असेल, बफेलो फार्म असेल, पोल्ट्री फार्म असेल किंवा अन्य प्रकारच्या काही प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा जर त्याने तिथे अंतर्भाव केला असेल तर निसर्गावर अवलंबून असणाऱ्या पिकांच्या संदर्भातली अनिश्चितता, त्याच्यातून होणारे तोटे त्याला कमी करता येऊ शकतात. म्हणून इकडचं नुकसान त्याला पूरक उद्योगांच्या उत्पन्नातून भरून काढता येऊ शकते. आणि म्हणून अशा कृषीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी आवश्यक असे प्रयत्न सरकारी पातळीवरनं केलेले आपल्याला दिसून येतात. ज्यामध्ये कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायाचं उत्पादन करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या गाई, म्हशी, शेळी, मेंढी पालन, त्याच्यानंतर वराह पालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, अशा अनेक प्रकारच्या शेतीशी संबंधित असणाऱ्या पूरक उद्योगांचा उल्लेख आपल्याला करता येतो. आणखी अशा उद्योगांमध्ये अनेक प्रकारचे संशोधन होऊन नवीन प्रकारच्या उद्योगांची सुद्धा भर पडू शकते.
म्हणून शेतकऱ्याने अशा पद्धतीने जर शेती करत असताना फक्त निसर्गावर अवलंबून न राहता अशा प्रकारे पर्यायी व्यवस्था जर उभ्या केल्या तर शेतीतली जी अनिश्चितता आहे ते निश्चितपणे आपल्याला कमी करता येऊ शकते आणि शेतकऱ्याच्या जीवनमानावर होणारे जे वाईट परिणाम आहे त्याच्यापासून शेतकऱ्याला आपला वाचवता येऊ शकते. इनडायरेक्टली शेतीचा हा विकास पूरक उद्योगांच्या माध्यमातून आपल्याला कंटिन्यू ठेवता येऊ शकतो. त्यानंतर पिकाचं विविधीकरण. शेतीतील अनिश्चितता टाळण्यासाठी विविध प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हे केव्हा शक्य आहे की ज्यांच्याकडे शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांना एका एका विशिष्ट क्षेत्रामध्ये हे पीक लावायचं, दुसऱ्या बांधावर किंवा दुसऱ्या फील्डमध्ये ते पीक लावायचं. म्हणजे अशा पद्धतीने 100 एकर जागा शेती असेल तर 10-10 एकरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं लावली तर त्याला आपण ही विविधीकरण असं म्हणू शकतो. परंतु भारतामध्ये आपण असं पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणातला लघु शेतकऱ्यांचा समूह जास्त आहे. 86% जास्त लोक अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या शेतीचा प्रयोग करणं शक्य नाही आहे आणि म्हणून हा एक पर्याय मोठ्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये लागू करता येऊ शकतो. म्हणजेच एकाच प्रकारचं पीक न घेता त्यामध्ये विविध पिकांचा अंतर्भाव जर केला तर आपल्याला एखाद्या पिकात नुकसान झालं तर दुसऱ्या उत्पादनामध्ये त्याची भर आपल्याला निघू शकते आणि म्हणून त्यांच्या विक्रीचाही चा परिणाम आपल्याला लांबवता येऊ शकतो आणि म्हणून मागणी पुरवठ्यातील चढउताराच्या परिणामापासून पण आपल्याला वाचता येऊ शकते. जसं मी तुम्हाला म्हटलं की एखादं पीक मोठ्या प्रमाणात लावलं असेल आणि त्याचा सप्लाय जास्त झाला तर त्याच्या किमती डाऊन होण्याची शक्यता असते. परंतु दुसऱ्या पिकाच्या किमती वाढू शकतात. त्याच्यामुळे एखाद्या पिकाच्या किमती कमी झाल्या तर दुसऱ्या पिकातून किंमत वाढीव मिळाली तर आपल्याला त्याची नुकसान भरपाई त्याच्यातून काढता येऊ शकते. म्हणजे किमतीतील बाजारातील चढ उतार आहे या चढ उतारांचा फटका आपल्याला कमी प्रमाणात बसू शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील अनिश्चितता जी आहे ती कमी होऊ शकते. म्हणून पिकाच्या विविधीकरणाचा पर्याय हा अनिश्चितता कमी करण्यासाठी आपल्याला उपयोगाचा ठरू शकतो. त्यानंतर सरकारी हस्तक्षेप. शेती व्यवसायातील अनिश्चितता कमी करण्यासाठी योग्य तेथे व योग्य त्या कारणासाठी शासनाच्या हस्तक्षेपाची गरज वर्तवली जाते. या परिस्थितीला निवारण्यासाठी शासन, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की एक किमान आणि कमाल किंमत निश्चित करण्याच्या संदर्भातला सरकारचा एक आयोग आहे. म्हणून शासन किमान व कमाल आधारभूत किमती जाहीर करत असते. तसंच नैसर्गिक अनुकूलतेमुळे जेव्हा उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असते तेव्हा अतिरिक्त उत्पादनाच्या साठवणुकीच्या सोयी यासुद्धा सरकार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकते. म्हणजे आपल्याला असं दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये आता वेअर हाऊसिंगचं जाळं ग्रामीण भागापर्यंत सरकार पोहोचवते. कोल्ड स्टोरेजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. त्याच्यामुळे रुरल एरियामध्ये आपल्याला साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध झालेल्या दिसतात किंवा त्या होताना दिसत आहेत आणि म्हणून योग्य वेळी शेतमाल निर्माणविषयी निर्णय घेणं, कर्ज, कृषीच्या आदानांच्या किमती इत्यादीबाबत सरकारने लक्ष जर दिलं आणि त्याचं नियमन जर योग्य पद्धतीने केलं तर शेतीतील ही अनिश्चितता आहे कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याच्यानंतर स्पर्धा टाळणं. शेतकरी परस्परांमध्ये जर स्पर्धा करत असतील तर त्यातून निश्चितपणानं अनिश्चितता निर्माण होऊ शकते. त्याच्यातून धोकेसुद्धा निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ शेतकरी कोणाचं तरी अनुकरण करून एकाच प्रकारच्या पिकाची लागवड करत असतात. जसं मी या अनुकरणाचं एक एक्झाम्पल तुम्हाला मागच्या व्याख्यानामध्ये दिलं की आज ज्या पिकाच्या किमती जास्त आहेत त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला, काही शेतकरी खूप लखपती झाले. जसं द्राक्षांच्या संदर्भात, कांद्यांच्या संदर्भात आपल्याला उदाहरण घेता येतं, भाजीपाल्याच्या संदर्भात किंवा शिमला मिरचीच्या संदर्भात असं उदाहरण घेता येतं. तर आज ज्या
वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात गगनाला भिडतात आणि त्याचा फायदा काही शेतकऱ्यांना होतो. तर हे अनुकरण दुसऱ्या हंगामामध्ये काही शेतकरी करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या पिकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची लागवड करतात. आणि मग त्या काळामध्ये जेव्हा त्यांची पिकं पक्की होतात आणि बाजारात आणतात, तेव्हा एकूण मागणीपेक्षा एकूण पुरवठा हा जास्त झालेला दिसतो. त्याच्यामुळे त्या काळात त्यांच्या किमती कमी होतात. म्हणजे हा अनुकरणाचा एक परिणाम आहे. म्हणून अशा प्रकारची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा शेतकऱ्याला नुकसानीकारक ठरू शकते. म्हणून परिणामी मागणी पुरवठ्याचा अंदाज हा शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे. आणि म्हणून मागणी पुरवठ्यातील असमतोलाचे किमतीतील बदलांवर जे परिणाम होतात त्याचा फटका हा शेतकऱ्यांना जाणतो. किमती घसरतात, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्पर्धा करू नये. कृषी विभागाकडून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हे मी आपल्याला व्याख्यानामध्ये सांगितलं की कृषी विभागाकडे परिसरातल्या शेती क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची पिकं किती प्रमाणात लावली गेलेली आहे याचा अंदाज त्यांना असतो. त्याच्यामुळे कोणत्या पिकाखालचं क्षेत्र हे जास्त ठरणार आहे, ज्याच्यामुळे भविष्यातल्या त्यांच्या किमती पडणार आहेत, हेही त्यांना माहिती असतं. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने स्पर्धा करण्यापेक्षा कृषी विभागाच्या क्रॉप पॅटर्नचा किंवा क्रॉप मॅनेजमेंटचा सल्ला त्यांनी घेतला तर त्यांना नुकसान कमी होऊ शकतं. म्हणून स्पर्धा टाळणं, अनुकरण टाळावं आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे शेतीत मशागत करावी की शेतीत लागवड करावी, तर अनिश्चितता ह्या कमी होऊ शकतात. त्यानंतर करार पद्धती. शेतीतील अनिश्चितता कमी करण्यासाठी शेती करार पद्धती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम, जे आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा मुद्दा मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला, तर तो सुद्धा अनिश्चितता कमी करण्यासाठी संयुक्तिक ठरू शकतो, फायद्याचा ठरू शकतो. कारण शेतीमध्ये पिकांची लागवड करतेवेळी अपेक्षित उत्पादनाचा अंदाज घेऊन व्यापारी, आडते, एजंट यांच्याशी पीकपूर्व करार केल्यास काही प्रमाणामध्ये आर्थिक अस्थिरता कमी होऊ शकते. अनेक वेळा फळबागा, केळी, आंबा, पालेभाज्या, तंबाखू व अन्य शेतमालाबाबत कापणीपूर्व आणि लागवडीपूर्व व्यापारी, आडते यांच्यासोबत शेतमालाच्या किमती व व्यवहाराबाबत करार केले जातात. यातून शेतकऱ्यांना भविष्यातली अनिश्चितता कमी करता येऊ शकते. करार केल्यानंतर जसं काही शेतमाल निर्माण होणार आहे ते ठरलेल्या किमतीला संबंधित व्यापाऱ्याला आणि आडत्याला खरेदी करणं आवश्यक असतं. ते करारबद्ध असतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो धोका असतो किमतीच्या संदर्भातला तो टळतो आणि शेतकऱ्याला निश्चित असं उत्पन्न या कराराच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. म्हणून करार करून पिकांच्या निर्धारित किमती किंवा पूर्व किमती निर्धारित करून आपली जी अनिश्चितता आहे भविष्यकाळाची ती आपल्याला कमी करता येऊ शकते. त्यानंतर भविष्यकालीन किमतींचा अंदाज. शेती उत्पादनाबाबतची अनिश्चितता कमी करण्यासाठी भविष्यकालीन किमतींविषयी अंदाज घेण्याची गरज असते. कारण शेतमालाच्या भविष्यातील किमतीतील चढ उतारानुसार उत्पादनात काही प्रमाणात बदल करणे शक्य होत असते. उदाहरणार्थ, अनेक वेळा खरीप पिकाचे उत्पादन झाल्याबरोबर त्याची बाजारातील आवक वाढून किमती घसरतात. किमतींच्या अंदाजाबाबत माहिती उपलब्ध झाल्यास उत्पादक एकाच वेळी बाजारात न आणता काही काळासाठी त्याचा साठा करून किमतीची अनिश्चितता कमी करता येऊ शकते. काही वेळेस या धोरणाचे प्रतिकूल परिणामसुद्धा संभवू शकतात. परंतु यातील मी अडचण आपल्याला सांगितली की शेतकरी हा इतका मजबूर असतो की त्याच्याकडे शेतमाल साठवणुकीच्या अत्याधुनिक व्यवस्था नसतात. घरं छोटी छोटी असतात. त्याच्यामुळे तो शेतातील माल घरीसुद्धा नेऊ शकत नाही. तो शेतातून डायरेक्ट तो बाजारात माल आणतो आणि बाजारामध्ये मग जी प्राप्त परिस्थिती असेल त्या प्राप्त परिस्थितीला तो सामोरे जातो. त्याच्यामुळे त्याला
त्याच्या नशिबाचा पार्ट म्हणूया किंवा बाजारपेठेतील मागणी पुरवठ्याचा असंतुलनाचा फायदासुद्धा त्याला होऊ शकतो किंवा तोटासुद्धा होऊ शकतो. त्याने नेलेल्या मालाचा पुरवठा अधिक असेल तर किमती त्याला कमी स्वीकाराव्या लागतात आणि सुदैवाने जर त्याचा पुरवठा हा कमी असेल बाजाराच्या तुलनेमध्ये तर त्याला किमती अधिक प्राप्त होऊ शकतात. म्हणून भविष्यकालीन किमतींचे अंदाज हे सुद्धा शेतकऱ्याला बांधणं अनिश्चितता कमी करण्यासाठी उपयोगाचं ठरू शकते. त्याच्यानंतर तांत्रिक लवचिकता. तांत्रिक लवचिकता म्हणजे शेतकरी सहजपणे एका पिकाकडून दुसऱ्या पिकाकडे किंवा एका उपक्रमाकडून दुसऱ्या उपक्रमाकडे सहजपणे स्थलांतरित होऊ शकतो, त्याला तांत्रिक लवचिकता असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मांस उत्पादकतेकडून दूध उत्पादकतेकडे तंत्रज्ञानाचा लवचिक वापर केल्यास उत्पन्नातील अनिश्चितता कमी करण्यास आपल्याला मदत होऊ शकते. म्हणून तांत्रिक लवचिकतेनुसार शेतकऱ्याला अशा पद्धतीने व्यवसायांतर करणं सहज सोपं कसं होईल यासाठी प्रयत्न करता आले पाहिजे. त्यानंतर रोखता. शेतकऱ्यांना मालमत्तेत रोखता असल्यास अनिश्चितता कमी होऊ शकते. म्हणून अधिक रोखता जवळ बाळगल्यास शेतीसाठी लागणारी संसाधने किमती कमी झाल्यास खरेदी करणं शेतकऱ्याला उपयोगी ठरते, फायद्याचं ठरते. त्याच्यामुळे त्यांच्या खर्चात कपात होऊ शकते. उत्पादन खर्चात जर कपात झाली आणि किमती बाजारपेठेत चांगल्या मिळाल्या तर त्यांच्या रोखतेमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजे अशा रीतीने ही जी रोखता आहे ती रोखता आदानांच्या कमी किमती झाल्या की त्यातून बचत होऊ शकते. या बचतीतून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर नाविन्यपूर्ण तंत्राचा अवलंब केला गेला पाहिजे. नाविन्यपूर्ण पिकांच्या उत्पादनापेक्षा पारंपरिक पिकाच्या उत्पादनावर कायम राहिल्यास उत्पन्नाबाबतची अनिश्चितता जादा राहते. यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर सावधपणे व संयुक्तिरित्या केल्यास अनिश्चितता कमी होऊ शकते. म्हणजे अशा रीतीने या ज्या 10 उपाययोजना ह्या 10 उपाययोजना शेतकऱ्याने कमी जास्त प्रमाणामध्ये धोका आणि अनिश्चितता कमी करण्यासाठी वापरल्या तर शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते, हे आपल्याला ठामपणे सांगता येऊ शकते. मित्रहो, या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. शेती क्षेत्रातील अनिश्चितता कमी करण्यासाठीच्या उपाययोजना बघितल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेती क्षेत्रातील अस्थिरतेबद्दल चर्चा करूया. ही अस्थिरता 2 प्रकारची असू शकते. किमतीतील अस्थिरता आणि उत्पन्नातील अस्थिरता. किमतीतील अस्थिरता आणि उत्पन्नातील अस्थिरता का निर्माण होतात याच्यासुद्धा कारणांचा आपल्याला सविस्तरपणे आढावा घ्यायचा आहे. म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मुद्द्याला घेऊन भेटूया. तोपर्यंत आपण इथंच थांबतोय. हाही व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर कोरोनाच्यासाठी आपण सावध राहा. आपले आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कोरोनापासून मुक्त राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. त्यासाठी सरकारच्या नियमांचा आचरण करा आणि स्वस्थ राहा, सेफ राहा, सुरक्षित राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतोय. थँक्यू.